नमस्कार मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत खरी इन्व्हेस्टमेंट काय असते। सगळ्यांना असं वाटतं पैसा हीच खरी इन्व्हेस्टमेंट आहे, पण आज आपण जाणून घेणार आहोत खरी इन्व्हेस्टमेंट काय असते। विचार करा, रोज थोडं थोडं आपल्या मेंदूला शार्प बनवलं, थोडं हेल्दी बनवलं आणि आपल्या मनाला शांत आणि एकाग्र ठेवलं, हीच खरी इन्व्हेस्टमेंट आहे। आपलं मन शांत आणि एकाग्र ठेवलं की खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपोआपच सापडतात। हीच इन्व्हेस्टमेंट कधी झिरो नाही होणार, उलट जी तुम्हाला सतत ग्रो करायला मदत करेल। रोज आणखी दिवसातून फक्त रामकृष्ण हरी किंवा राधे कृष्ण जरी म्हटलं तरी तुमच्यामधील सकारात्मक ऊर्जा वाढेल। रोज एक नवीन चांगली सवयी लावली तर विचार करा, एका वर्षात 365 दिवस असतात। तुम्हाला 365 दिवसात 365 चांगल्या सवयी म्हणजेच चांगली इन्व्हेस्टमेंट होईल। जी इन्व्हेस्टमेंट बिनव्याजी असेल तिला तुमच्याकडून कोणी ओढून घेऊ जाऊ शकणार नाही। मी जास्त काही नाही सांगणार, मी फक्त तुमच्या लाईफला कसं हळूहळू अपग्रेड करायचं हे सांगणार आहे। तुमच्या वेळेचा तसेच एनर्जीचा आणि तुमच्या सवयी यांचा वापर करून तुम्ही कसे बेटर होऊ शकता हे मी आज सांगणार आहे। मी आज तुम्हाला सांगणार आहे, तुमची सर्वात मोठी ताकद कोणी दुसरं नसून तुम्ही स्वतः आहात। चला तर सुरू करू, आपण आज स्वतःमध्ये कसा बदल घडवू शकता। यू आर द ग्रेटेस्ट असेट। कधी कधी आपण जीवनात इतके गुंतून जातो की आपण स्वतःलाच विसरून जातो। विचार करा, तुमच्याकडे कार, गाडी, बंगला, पैसा सगळं आहे, परंतु तुम्ही आतून शांत नाही। मग काय उपयोग एवढं सगळं असण्याचा। खरं सक्सेस तेव्हा येतं जेव्हा माणूस स्वतःला समजून घेऊ शकतो। आजकाल खूप धावत्या जीवनशैलीमुळे आणि मोबाईलमुळे माणूस एकटा पडलाय, स्वतःवरचा विश्वास उडालाय। मग चला तर आपण स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा हे शिकूया। आपण लहानपणापासून एवढं शिकत आलोय की खूप पैसा कमवायचा, पण कोणी हे नाही शिकवलं स्वतःला बेहतर कसं बनवायचं, स्वतःची किंमत कशी वाढवायची, स्वतःमध्ये विचारांवर कसं काम करायचं, स्वतःची ग्रोथ कशी करायची, स्वतःला महत्त्व देणं किती गरजेचं आहे। एक मुलगी होती, ती सतत दुसऱ्यांना हसवत राहायची। दुसऱ्यांच्या जीवनात आनंद कसा भरता येईल तिला वाटायचं की दुसऱ्यांना आनंद दिला, दुसऱ्यांना हसवलं म्हणजे स्वतःला पण आतून शांती मिळेल। तसं झालं, पण काही दिवस त्या मुलीला आतून शांतता मिळाली, पण हळूहळू काही दिवसांनी तिची एनर्जी कमी कमी होत गेली। हळूहळू ती आतून तुटायला लागली, मोटिवेशन गायब झालं आणि सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे तिला स्वतःवरचाच विश्वास राहिला नाही। ही गोष्ट नाही तर सत्य घटना आहे। त्यावेळी एका मॅडमनी तिला एक प्रश्न विचारला, तू दुसऱ्यांसाठी एवढं करतेस, तू स्वतःसाठी काय केलं? तेव्हापासून तिचं जीवन पूर्ण बदललं। तिला सांगता पण आलं नाही की ती स्वतःसाठी काय करते। तेव्हा तिने पहिलं पाऊल उचललं, स्वतःला वेळ द्यायचा। मग तिने रोज स्वतःसाठी 1 तास द्यायचा ठरवलं। ती रोज 30 मिनिटे वाचायची। तिने 30 मिनिटांमध्ये छोटे छोटे गोल सेट करायला सुरुवात केली। मग तिने तिच्या शरीरावर लक्ष द्यायला सुरुवात केली, स्वतःच्या मनाचा आतला आवाज काय म्हणतो यावर लक्ष द्यायला सुरुवात केली। ती सतत गोंधळलेल्या अवस्थेत असायची, आता तिच्यामध्ये क्लॅरिटी यायला लागली। जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला समजू लागते तेव्हा सगळं जग त्या व्यक्तीला समजायला लागतं। जसं आपण बँकमध्ये पैसे डिपॉझिट करतो तसंच आपण स्वतःला दिलेला वेळ पण अशी इन्व्हेस्टमेंट आहे, किती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे। जर तुम्ही दररोज डिसिप्लिन, लर्निंग आणि सेल्फ अवेअरनेस डिपॉझिट केलं, त्यातून जो इंटरेस्ट मिळणार आहे तुम्हाला, तो जीवनात मिळालेल्या कोणत्याही बँकेच्या रिटर्नपेक्षा जास्तच असणार आहे। हीच जीवनाची खरी इन्व्हेस्टमेंट आहे। म्हणून जीवनाची खरी संपत्ती आहे की सकारात्मक गोष्टींचा बेस तयार करणे, रोज एक नवीन गोष्ट शिकणे, रोज एक पाऊल उचलणे, आपल्या अवतीभोवती सकारात्मक लोकांना ठेवणे। हे सर्व केलं की पाहिजे तेवढा इंटरेस्ट तुमच्या खात्यात आल्याशिवाय राहत नाही। हीच आपली इन्व्हेस्टमेंट आहे। असेच नवीन विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।